मराठा आणि ओबीसी वाद हे भाजपचं पाप, नाना पटोलेंची टीका. तर आणखी किती शेतकरी आत्महत्या सरकारला हव्यात, पटोलेंचा सवाल. मराठा समाजाच्या तरुणांना न्याय मिळावा याबाबत सगळ्यांचं एकमत आहे. तो न्याय राज्य सरकारनं कशा प्रकारे द्यावा हे काँग्रेस नेत्यांनी काल सभागृहात मांडले. मराठा आरक्षणावर बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य. मराठा आरक्षण मिळावं पण इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का लागू नये हीच आमची पक्षाची भूमिका, अंबादास दानवेंचं वक्तव्य. मराठा समाजाला मराठा प्रमाणपत्र द्या, सरसकट कुणबी प्रमाणपत्र नको, नितेश राणेंची भूमिका. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये उद्या महत्त्वाची बैठक. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सर्व उपोषणकर्त्यांचं शिष्टमंडळ बैठकीला उपस्थित राहणार. मुख्यमंत्री शिवाजी महाराजांची शपथ घेऊन एक सांगतात, फडणवीस दुसरं सांगतात. केसरकर, भुजबळ आणि विखे वेगवेगळं सांगतात. यांच्यातला गोंधळ मिटवावा लागेल. रोहित पवार यांची आरक्षणावरून सरकारवर टीका. अजित पवारांना विरोधी पक्षनेतेपद देण्याच्या पत्रावर सही केली पण पत्र दुसऱ्याच कारणासाठी वापरलं गेलं. हा चोरीचा प्रकार. रोहित पवारांचा अजित पवारांवर गंभीर आरोप. गोपीचंद पडळकरांची रोहित पवारांवर टीका. रोहित पवारांना सल्ला देणारं बेअक्कल. संघर्ष यात्रा अयशस्वी झाली म्हणून रोहित पवार स्टंट करतायत. त्यांनी संघर्ष कधी बघितला? संघर्ष आणि रोहित पवार यांचा संबंध काय? पडळकरांचे रोहित पवारांना सवाल. लाठी हल्ला केला हा जोक ऑफ द इयर. अमोल मिटकरींचा रोहित पवारांवर निशाणा. रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेनंतर झालेल्या गदारोळाला राज्य सरकार जबाबदार. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आरोप. आणि यानंतर पाहूयात विदर्भातल्या काही बातम्यांचा आढावा. रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेनंतर झालेल्या राड्याप्रकरणी नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठेंसह राड्यात सहभागी नेते आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. बुलढाण्याचे काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांच्या दुकानावर इंग्रजीमध्ये फलक लिंगाडे यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केल्यानं मनसे आक्रमक. महानुभाव आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक, लेखक, साहित्यिक, प्राध्यापक पुरुषोत्तम कारंजेकर यांचं निधन. वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. कारंजेकरांकडून साहित्यविषयक संशोधन आणि ग्रंथांचं लेखन. त्यांच्या नावावर जवळपास 32 ग्रंथांची नोंद. अकोल्यातल्या भाजप नेते विजयसिंग सोळंके यांना मुंबई पोलिसांकडून अटक. एकच फ्लॅट दोघांना विकून 33 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप. गोसीखुर्द धरणाची पवनी तालुक्यातल्या नेरला गावचं भूसंपादन. गेल्या 22 वर्षांपासून बॅकवॉटरचा फटका बसत असल्यानं गावचा पुनर्विकास करण्याची मागणी, पण अजूनही तोडगा न निघाल्यानं ग्रामस्थांचं आंदोलन. वर्ध्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या ठिय्या आंदोलनाला यश. उपमुख्यमंत्री फडणवीसांसोबतच्या बैठकीत तोडगा काढण्याचं आश्वासन. चंद्रपूरमधल्या जिवती तालुक्यातून स्थानिकांचा बैलगाडी मोर्चा नागपूर विधान भवनावर धडकणार. बीआरएसच्या वतीनं शेतकरी आणि स्थानिकांच्या विविध प्रश्नांसाठी मोर्चाचं आयोजन. आणि यानंतर पाहूयात मराठवाड्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. नागपूर अधिवेशनात सुद्धा आता गॅलरी पासेस देणं बंद. लोकसभेतल्या घटनेनंतर राज्य विधिमंडळाचा निर्णय. छत्रपती संभाजीनगरमधल्या दुष्काळाची केंद्रीय पथकाकडून पाहणी. हर्सूल, सांगवी, मोरहिरा, खामखेडा आणि डोणगावमधल्या शेतकऱ्यांशी संवाद. केंद्रीय पथकाकडून धाराशिव जिल्ह्यातल्या दुष्काळाची पाहणी. पाण्याअभावी रखडलेल्या पेरणीबाबत संवाद. मागासवर्ग आयोगामध्ये जात का आणली जाते हे कळत नाही. सगळे खालच्या दर्जाचे विचार आहेत. कशातही जात पाहणं हा रोग चांगला नाही. मनोज जरांगेंचं वक्तव्य. आता न्यायाधीशांची जात बघू नका, जरांगेंचा टोला. बीडच्या खापरपांगरी गावामध्ये कुणबी नोंदी सापडत नसल्यामुळे एकाची आत्महत्या. बाळासाहेब शेंडगे असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव. मुलीच्या शिक्षणाच्या चिंतेतून आत्महत्या केल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख. परभणीमध्ये अजित पवारांच्या विरोधात विद्यार्थी आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयात केली निदर्शनं. पीएचडी करून काय दिवे लावणार या विधानाबाबत अजितदादांनी माफी मागण्याची विद्यार्थ्यांची मागणी. आणि यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या काही बातम्या.
पुण्यामध्ये वाहन चालकाकडून पैसे उकळल्याप्रकरणी वाहतूक पोलीस कर्मचारी निलंबित। एबीपी माझानं केलेल्या स्टिंग ऑपरेशन नंतर वाहतूक पोलीस संग्राम पवार निलंबित। प्रत्येक चौकामध्ये वाहतूक पोलिसांकडून लुटण्याचं काम सुरू आहे। आमदार रवींद्र धंगेकर यांची एबीपी माझाच्या स्टिंग ऑपरेशनवर प्रतिक्रिया। केंद्राकडून राज्यातल्या पुणे आणि नाशिक विमानतळांचा केंद्रीय कृषी उड्डाण योजना 2.0 अंतर्गत समावेश। शेतकऱ्यांच्या शेतमालाला देश विदेशातील बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी केंद्राचा निर्णय। सकल मराठा समाजाचा सोलापूरमध्ये ट्रॅक्टर मोर्चा। बार्शी तालुक्यातल्या 52 खेड्यांमधून 500 ट्रॅक्टर घेऊन मराठा बांधव मोर्चात सहभागी। पुण्यातल्या ससून रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त पदं। ससून रुग्णालयात 644 तर बीजे मेडिकलमध्ये 225 पदं रिक्त असल्याची मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती। कोल्हापूरमधल्या शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांचं अजित पवारांच्या विरोधात आंदोलन। पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार या वक्तव्याच्या विरोधात आंदोलन। विठ्ठलाच्या प्रसादाचा लाडू निकृष्ट दर्जाचा। लेखापरीक्षण अहवालातला निष्कर्ष। लाडू प्रसादाबाबत सादर केलेला अहवाल 2021 ते 2022 दरम्यानचा। तेव्हा कंत्राटदार लाडू बनवायचा। सध्या लाडू मंदिर समितीकडून बनवण्यात येतो। मंदिर समितीचं स्पष्टीकरण। साताऱ्यातल्या म्हसवड गावातल्या सिद्धनाथाच्या यात्रेला आजपासून सुरुवात। यात्रेच्या निमित्तानं सिद्धनाथ आणि योगेश्वरीच्या मूर्तींची रथातून गाव प्रदक्षिणा। यानंतर नाशिक, जळगाव आणि इतर उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधल्या बातम्या पाहूयात। नाशिकमधल्या दुष्काळ जाहीर झालेल्या गावांची केंद्रीय पथकाकडून पाहणी। दुष्काळी परिस्थिती, अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा घेतला आढावा। मनमाड बाजार समितीसमोर शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन। लिलाव सुरू झाल्यानंतर तिसऱ्या दिवशीही कांद्याच्या दरात घसरण सुरू। संतप्त शेतकऱ्यांचा मनमाड नाशिक मार्गावर ठिय्या। नंदुरबारमध्ये पपईच्या दरामध्ये घसरण। व्यापाऱ्यांनी 2 दिवसांनंतर दर निम्म्यानं कमी केल्यामुळे शेतकरी अडचणीत। जुन्या पेन्शन योजनेसाठी उद्यापासून पुकारलेल्या संपामुळे आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची भीती। नाशिकमधल्या सर्व रुग्णालयांमधल्या परिचारिका संपात सहभागी होणार। नाशिकमधल्या शिवाजीनगर परिसरामध्ये असलेल्या कॅपिटल वाईन शॉपमधील कर्मचाऱ्याला मारहाण। दारूच्या बाटलीचे पैसे मागितल्यामुळे टोळक्यानं कर्मचाऱ्याला केली मारहाण। धुळ्यामधल्या तापमानात घट। शहराचं तापमान 11 अंश सेल्सिअसवर। वाढत्या थंडीचा रब्बी पिकांना होणार फायदा। ऊस तोडणी करताना आढळली बिबट्याची पिल्लं। वनविभागाचं काळजी घेण्याचं आवाहन। राहुरी तालुक्यात जोगेश्वरी आखाडा परिसरामध्ये ऊस मजुरांना दिसली बिबट्याची 4 पिल्लं। वनविभागानं घेतली आहेत ताब्यात। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये बिबट्याचं दर्शन। वनविभागाच्या टीमकडून शोध सुरू। अहमदनगरच्या कर्जत जामखेडमधल्या खर्डामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून गाव बंदची हाक। रोहित पवारांना पोलिसांनी धक्काबुक्की करून ताब्यात घेतल्याचा आरोप। आणि यानंतर कोकणातल्या घडामोडी। राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी सुनील शुक्रेंच्या नियुक्तीला गुणरत्न सदावर्ते यांचा विरोध। शुक्रेंची नियुक्ती पारदर्शक नाही। नियुक्ती विरोधात कोर्टात जाऊ गुणरत्न सदावर्ते यांचं वक्तव्य। ठाण्यामधल्या भाजी मार्केटमध्ये पालेभाज्यांची आवक वाढली। पालेभाज्यांच्या दरात घट। कोकणामध्ये फळांवर पडणाऱ्या रोगांची सरकारनं घेतली गंभीर दखल। या रोगांच्या प्रादुर्भावावर अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना। बारसूमधल्या प्रस्तावित रिफायनरीला आणखी 2 गावांचा विरोध। रिफायनरीसाठी लागणारं क्रूड ऑइल टर्मिनस उभारल्या जाणाऱ्या गावांचा रिफायनरीला विरोध। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।